डासांना मारण्यासाठी कधी डासांनाच लॅबमध्ये ट्रेन केल्याचं ऐकलंय का? आपल्याकडे डास जास्त झाले तर ते डास मारण्याचं मशीन, अगरबत्त्या, रॅकेट, गेला बाजार काहीतरी जाळून धूर असे उपाय असतात. पण ब्राझीलने जे केले ते काहीतरी भलतंच. 2010 ते 15 दरम्यान डास म्हणजे लिटरली डोकेदुखीचा विषय ब्राझीलसाठी झाला होता. डासांमुळे डेंग्यू, चिकनगुन्या, नंतर 2015 मध्ये झिका या रोगाने हाहाकार माजवला. डासांना संपवण्यासाठी सगळे उपाय करून झाले. मग ब्राझीलने विचार केला डासांना नंतर मारण्यापेक्षा त्यांचा जन्मच होऊ द्यायचा नाही आणि इंट्रोड्यूस केली स्टराईल इन्सेक्ट टेक्निक. यात लॅबमध्येच लाखो डासांची अंडी तयार करण्यात आली आणि त्यातल्या नर डासांना वेगळं करून त्यांच्यावर थिओटेपा केमिकलचा प्रयोग करण्यात आला. यामुळे झालं काय की या नर डासांची प्रजनन क्षमता शून्य झाली. मग या नर डासांना शहरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी सोडण्यात आलं. फक्त काहीच महिन्यात ब्राझीलमध्ये डासांमुळे होणारी रोगराई कमी झाली, कारण डासांची संख्या कमी झाली. संख्या कमी झाली कारण लॅबमधल्या नर डासांसोबत मादी डासांनी मेटिंग केली, पण अंडीत जन्माला आली नाही. तशी ब्राझीलची ओरिजिनल आयडिया नाहीये. 1930-40च्या दशकादरम्यान अमेरिकन सायंटिस्ट एडवर्ड निपलिंगला हीच आयडिया शेतातल्या इन्सेक्ट्स बाबतीत सुचली होती. आधी कोणी सिरियसली घेतलं नाही, पण 1960ला त्याच्या आयडियामुळे शेतातल्या किड्यांमुळे होणारं शेतकऱ्यांचं नुकसान कमी झालं. आता बरेच देश त्यांच्याकडची डासांची समस्या संपवण्यासाठी हीच टेक्निक वापरतात.